लाडक्या बहिणींसाठी आणखी मोठी खुशखबर। मागील 2 ते 3 दिवसात मार्च महिन्याचे रुपये 1500चा हप्ता येत होता, मात्र 15 तारखेला आता जो एप्रिल महिन्याचा 1500चा हप्ता आहे तो देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही या स्क्रीनशॉटमध्ये बघू शकतात की या ठिकाणी फक्त 2 दिवसाच्या अंतरामध्ये जवळजवळ सदर भगिनीच्या खात्यावरती 3000 रुपये आलेले आहेत आणि अशातच बऱ्याच भगिनींच्या खात्यावर अजून देखील पैसे आलेले नाही, तर काय करावे? तर या पैसे न येण्याचं नेमकं कारण काय? लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात मार्च एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये आले। लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थ्यांचे पैसे जमा झाले, परंतु बरेच लाभार्थ्यांना पैसे आले नाहीत। तर याचं कारण काय असू शकतं? या अंतर्गत मार्च महिन्याचा हप्ता 2 महिन्यांसाठी लांबणीवर गेला आहे। त्यानंतर आता दोन्ही हप्ते एकत्र मिळत असल्याने लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे। दरम्यान काही भगिनींना पैसे न मिळण्याचे काही कारण बघूयात। यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे निकष ठरवून देण्यात आलेले आहेत त्यामध्ये ज्या पात्र आहेत याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। यामध्ये 2.5 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न जास्त असेल, सरकारी नोकरीत कुटुंबातील सदस्य असेल, तसेच आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नाही त्यांचा देखील लाभ बंद करण्यात आलेला आहे। याचसोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेत KYC करणे अनिवार्य केले होते। KYC न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। त्यांना यापुढे आता एकाही हप्त्याचा लाभ हा मिळणार नाही। राज्यात जवळजवळ 66 लाख महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत। नवीन KYC केव्हा सुरू होईल यासाठी शासनाचं परिपत्रक किंवा GR आल्यास आपणास तात्काळ कळविण्यात येईल। यासाठी